चला तर आज आपण बनवणार आहोत इडली, डोसा आणि मेंदूवड्यासाठी ज्या साऊथ इंडियन दोन चटण्या असतात, एक सफेद आणि एक लाल कलरची, त्या पण करणार आहोत. त्याच्यातली आपण पहिल्यांदा लाल चटणी करणार आहोत. लाल चटणी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे टॅमॅटो, ही चना डाळ आणि ही लसूण, ही उडीद डाळ आणि ही लाल मिरची, हिरवी मिरची आणि थोडासा असा मी कांदा घेतलेला आहे. आता आपण पहिल्यांदा तेल थोडंसं असं घेणार आहोत. त्या तेलावर थोडीशी अशी चना डाळ नॉर्मल अशी फ्राय करून घेणार आहोत. नंतर ही उडीद डाळ, ही पण थोडीशी अशी फ्राय करून घेणार आहोत. नंतर ही लसूण, ही हिरवी मिरची, तर ह्या लाल मिरच्या त्या पण अशा छानपैकी फ्राय करायच्या. कांदा, टमॅटो सगळं छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं. हे बघा, आता आपलं कांदा आणि टमॅटो, मिरची वगैरे मस्तपैकी अशी फ्राय झालेली आहे. आता आपण ती काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये छान अशी बारीक गंधासारखी वाटून घेऊया. हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि मस्तपैकी अशी बारीक वाटून घेणार. थोडीशी अशी चिंच टाकते, थोडंसं असं मीठ चवीपुरतं, थोडंसं पाणी टाकते आणि ही एका भांड्यात अशी काढून घेते. मी ह्याच्यामध्ये मसाल्याचा वापर नाही केलाय कारण का मिरची तिखट होती. मिरची जर तिखट नसेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल मसाला असतो तो वाटायला घेऊ शकता. आता आपण करणार आहोत इडलीसाठी किंवा मेंदूवड्यासाठी झटपट होणारी साधी पांढरी चटणी करणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे डाळीचा वगैरे वापर नाही केलेला आहे, फक्त असं ओलं खोबरं घेतलेलं आहे. हा हिरव्या मिरच्या, ही लसूण आणि हे जिरं घेतलेलं आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये मीठ टाकते आणि मी इथे कोथिंबीर पण वापरत आहे. आता इथे थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं असं पाणी ऍड करणार आहे. त्याच्यानंतर ही वाटून घेते. हे बघा, आपली पांढरी चटणी पण रेडी झालेली आहे. आपण ती काढून घेऊया. आता हे बघा, इडलीसाठी आणि डोसा, उत्तप्पासाठी आपल्या आता दोन्ही चटण्या रेडी झालेल्या आहे. ही आहे लाल कलरची आणि ही आहे पांढरी, नेहमीची झटपट होणारी. आता आपण या दोन्ही चटण्यांना एकसाथच तडका देऊया. तडका देण्यासाठी आपलं तेल गरम झालेलं आहे. त्याच्यात आपण टाकणार मोहरी, जिरं, हिंग. मोहरी जिरं चांगलं तडतडलेलं आहे, तुम्हाला आवाज येतच असणार. आता त्याच्यात जाणार ही लाल मिरची, हा छानपैकी असा कढीपत्ता. आता आपण ह्या दोन्ही चटण्यांना तडका देऊया. मस्तपैकी अशी खमंग फोडणी बसलेली आहे. तुम्ही बघू शकता, मिरच्या पण आपल्या जास्त थोड्याशा लाल झाल्या, लाल म्हणजे थोड्याशा अशा काळ्या झाल्या. एवढी अशी खमंग फोडणी बसलेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. आणि ही आपली मस्तपैकी अशी पांढरी चटणी, म्हणजे साधी सोपी मी केलेली आहे. त्या डाळी वगैरेंचा वापर नाही केलेला आहे, झटपट होणारी अशी. अशा प्रकारे आपलं इडली, डोसा आणि उत्तप्पासाठी दोन्ही चटण्या रेडी झालेल्या आहेत. आता आपण त्या छानपैकी असे इडली बरोबर खाऊ या. मी आता फक्त इडलीच केलेली आहे आणि सांबार केलेला आहे.